हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मस्त खमंग आणि खुसखुशीत अशी पेढ्याची पोळी करणार आहोत। ही पोळी आपण खव्यापासून सुद्धा बनवू शकतो, पण पेढ्यापासून ही पोळी खूप लवकर तयार होते। तसं तर गोड पोळी कोणतीही असो, ती सर्वांनाच आवडते। मग ती पुरणपोळी असो, गुळाची पोळी असो किंवा मग खव्याची पोळी, सगळ्यांनाच, विशेष करून लहान मुलांना ती खूप आवडते। अशीच एक पेढ्याची पोळी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। कमीत कमी मेहनत, कमी साहित्य, पण चवीला ही पोळी अगदी सुरेख लागते। पोळी बनल्यानंतर अगदी खमंग आणि खुसखुशीत तयार होते आणि 3 ते 4 दिवस तरी ही पोळी आरामात टिकते। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी आपण घेतलेला आहे पाव किलो पेढे, साजूक तूप, 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप मैदा आणि चिमूटभर मीठ। सर्वात आधी आपण पीठ भिजवून घेणार आहोत। यासाठी एका मोठ्या परातीमध्ये गव्हाचं पीठ, मैदा आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे। हे सर्व आधी आपण असं हाताने मिक्स करून घेणार आहोत आणि आता पाणी टाकून ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे। तर पाणी घालताना एकदम थोडं पाणी घालायचं, म्हणजे कणिक जास्त सैल होणार नाही। मी इथे अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा घेतला आहे। तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता। कणिक जर आपण जास्त सैल केली तर ही पोळी लवकर नरम होईल, ती खुसखुशीत राहणार नाही। तर हे बघा, मी इथे कणिक मळून घेतली आहे। आता याला थोडं आणखी आपण तिंबून घ्यायचं। याला छान तिंबून घेतल्यानंतर त्यावर थोडं साजूक तूप टाकून 5 ते 6 मिनिटे तरी आणखी याला छान तिंबून घ्यायचं, म्हणजे मऊसूत ही कणिक तयार होईल। हे बघा, छान मऊसूत ही कणिक भिजवून झाली आहे। तर 10 ते 15 मिनिटासाठी ती आपण अशीच भिजत ठेवणार आहोत। 10 ते 15 मिनिटे आता झाली आहे। आता हे सर्व पेढे आपण कुस्करून घेणार आहोत। हे पेढे असे कुस्करल्यामुळे त्यात गाठी राहणार नाही आणि पोळी लाटताना सुद्धा ती व्यवस्थित लाटली जाईल। खव्याच्या पोळीपेक्षा ही पोळी सोपी असते, कारण याला परतावं लागत नाही। डायरेक्ट हे पेढ्याचं सारण भरून झटपट ही पोळी आपण बनवू शकतो। इथे आपण सर्व पेढे कुस्करून घेतले आहे। याचा आता पूर्ण पुरणासारखा गोळा तयार करून घ्यायचा। तर आता पिठामध्ये हात घोळवून याचा छोटासा हुंडा काढायचा। याला हाताने एकदा छान असं मऊ करून घ्यायचं आणि थोडा याला वाटीचा आकार द्यायचा आणि पेढ्याच्या सारणाचा सुद्धा याच आकाराचा गोळा काढून या कणकेच्या वाटीमध्ये छान स्टफ करून घ्यायचा। असं दाबून दाबून तो कणकेमध्ये भरायचा आणि व्यवस्थित प्रेस करून याचं तोंड बंद करायचं आणि एक्स्ट्रा जी कणिक असेल तर ती अशी काढून घ्यायची आणि छान असं याला प्रेस करून घ्यायचं। कोरड्या पिठात थोडं घोळून हाताने थोडं त्याला असं प्रेस करायचं, म्हणजे आतलं सारण पूर्ण काठापर्यंत पसरले जाईल। हलक्या हाताने त्याला थोडं असं प्रेस करायचं आणि एकदम अलगदपणे ही पोळी लाटायची। लाटताना यावर अजिबात जोर द्यायचा नाही, नाहीतर ही पोळी लाटतानाच फुटू शकते। हे बघा, मस्त पातळ अशी ही पोळी लाटायची आहे। हे तुम्ही बघू शकता, सारण पूर्ण कडेपर्यंत पसरलं आहे, म्हणजे खाताना ही पोळी कुठेच फिकी लागणार नाही। तवा इथे तापलेला आहे, त्यावर थोडं साजूक तूप टाकून ही पोळी त्यावर टाकायची आहे आणि खालून थोडी शेकल्यानंतर ही पोळी पलटी करून घ्यायची आहे आणि पलटी केल्यानंतर गॅस मध्यम करून त्यावर साजूक तूप लावायचं आहे। त्यावर व्यवस्थित तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे। पोळी बघा किती छान टम्म अशी फुगलेली आहे। आता खालच्या बाजूने सुद्धा पलटी करून त्यावर साजूक तूप लावायचं आहे आणि खमंग अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे। पेढ्याची पोळी ही थोडी खरपूसच छान लागते आणि खरपूस भाजली तर ती 3 ते 4 दिवस आरामात टिकते। थोडं तूप लावून अलटी पलटी करून खमंग अशी ही पोळी भाजून घ्यायची। हे बघा, पोळी छान दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजली गेली आहे। ही पोळी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकी पोळ्या सुद्धा आपण याच पद्धतीने करून घेणार आहोत। सर्व पोळ्या मी इथे तयार करून घेतल्या आहे। घरी नक्की करून बघा, एकदम खमंग आणि खुसखुशीत लागते
आणि एकदम झटपट तयार होते. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.